आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे 10च्या बातम्यांमध्ये, ती म्हणजे मुंबईतल्या घाटकोपरमधल्या साई दर्शन इमारत दुर्घटना प्रकरणी सुनील शितप यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्या अंतर्गत कारवाई करणार असं स्पष्ट झालंय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काही वेळापूर्वी इथे मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, काय सांगितलंय? मुख्यमंत्र्यांनी याला दुजोरा दिला आणि पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली मिलिंद की सुनील शितप यांच्या विरुद्ध विक्रोळी पार्क साइट या पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। याशिवाय तपास करण्यात येत आहे आणि यामध्ये या FIR मध्ये असं म्हटलं गेलंय की सुनील शितप यांच्यावर स्थानिक किंवा इमारतीचे राहणारे लोक आहेत त्यांनी आरोप केला की त्यांच्या त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या ज्या 4 फ्लॅट्समध्ये त्यांच्याकडे होते तिथं इल्लीगल स्ट्रक्चर उभं करण्यात आलं होतं, तिथं इल्लीगल मॉडिफिकेशन करण्यात आलं होतं आणि यासाठीच मुंबई पोलिसांनी जी आहे ही FIR सुनील शितप यांच्या विरुद्ध घेतली आहे आणि पुढील चौकशी पोलीस करतायत। कॉन्ट्रॅक्टर्स कडनं ही आता माहिती घेण्यात येते की कॉन्ट्रॅक्टर्स ला हे काम करण्यासाठी सुनील शितप यांनीच सांगितलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कडनं सुनील शितप यांना हे मॉडिफिकेशन डिझाईन देण्यात आले होते। जर असं असेल तर कॉन्ट्रॅक्टर विरुद्धही गुन्हा घेण्याची तयारी मुंबई पोलिसांनी दाखवलेली आहे। तपासाचा भाग आहे की कोण कोण या मॉडिफिकेशन मध्ये सामील होतं, ऑडिट करण्यात येईल आणि तपासानंतर जर आणखी लोकांची नावं समोर येतात तर सुनील शितप सोबत त्यांनाही या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून जे आहे ऍड करण्यात येणार आहे। त्यांच्या विरुद्ध ही कारवाई मुंबई पोलीस करणार आहे। ही प्राथमिक माहिती आहे आणि पुढचं FIR रेकॉर्ड झाल्यानंतर आता अटक होणार का हा मोठा सवाल आहे। सुनील शितप यांनी अद्याप प्रसारमाध्यमांशी बातचीत करण्यास नकार दिलाय आणि आता FIR रजिस्टर झाल्यानंतर ते अँटीसीपीटीला जातात का हेही पाहावं लागेल, पण मुंबई पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे की या प्रकरणात त्यांना लवकरात लवकर अटकही होऊ शकते। गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।